विश्वाला शांततेचा संदेश देणारे महापराक्रमी गौतम बुद्ध, ज्यांनी या महाराष्ट्र सदाचाराच्या विचारांचं संचलन पेरलं असे राष्ट्रगुरु संत तुकाराम महाराज, जिच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं असं वंदनीय पवित्र मातृत्व म्हणजे राष्ट्रमाता राजमाता माझी शर्ते कितीक झाली रयतेच्या दुःखाला पार नाही, शर्ते कितीक झाली रयतेच्या दुःखाला पार नाही, ये रे शिवबा पुन्हा जन्माला, आता ध्यानात तलवार उरली नाही, आता ध्यानात तलवार उरली नाही। स्वराज्य संस्थापक राजधिराज छत्रपती शिवाजी महाराज आणि आदर्श पुत्र संभाजी राजे, ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये सदाचाराच्या विचारांचं सिंचन पेरलं असे राष्ट्रगुरु संत तुकाराम महाराज आणि आरक्षणाचे कैवारी राजश्री शिखू महाराज, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद आणि सध्याच्या राजकारणाकडे पाहिल्यानंतर म्हणावं लागेल की काही नोटो के लिए मर गए, काही वोटों के लिए मर गए, कि काही नोटों के लिए मर गए, काही वोटों के लिए मर गए, होते भगत सिंह जिंदा तो कहते सुखदेव से, यार हम भी इंसानों के लिए मर गए। अज्ञानाचा अंधकार मिटून भराभराट ज्ञानाची प्रकाश ज्योत पेटवणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आदर्श राज्यकर्त्या अहिल्याबाई होळकर आणि 1.5 दिवसाची शाळा शिकून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, रशियाच्या कानाकोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गाणारे लोकशाहीर साठे, ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये आणि या भारताचं अखंड भारतवर टिकून ठेवण्यासाठी ज्या महापुरुषांनी कार्य केले ते संपूर्ण महापुरुष आणि मला या ठिकाणी बोलण्याचं, तुम्हाला या ठिकाणी ऐकण्याचं, राज्य घटनेच्या भाग क्रमांक 3 मध्ये मूलभूत अधिकार लिहून खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य म्हणजे काय हे संपूर्ण जगाला दाखवून दिले ते म्हणजे विश्वरत्न बोधिसत्व महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। मी त्यांना भारतरत्न म्हणणार नाही, कारण भारतरत्न हा आपल्या भारत देशात 49 लोकांना दिला गेला आहे आणि त्या 49 लोकांची बराबरी ही माझ्या बाबासाहेबांसोबत होऊ शकत नाही। कारण जर एखाद्याला भारतरत्न मिळाला असेल आणि तो आपल्या भारतातील लेकरांना म्हणत असेल की ड्रीम 11 जंगली रमी प्यावना महाराज, आणि मग तुला भारतरत्न दिला असेल आणि त्यासोबतच माझ्या बाबाला भारतरत्न दिला असेल तर सचिन तेंडुलकरची बराबरी ही माझ्या बाबासाहेबांसोबत होऊ शकत नाही, पण मी त्यांना विश्वरत्न म्हणेन आणि अशा विश्वरत्न बोधिसत्व महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांना मी अभिवादन करते। तसेच इथे उपस्थित माझ्या माय बापांनो, बौद्ध उपासक उपासिकांनो, बाल बालिकांनो, तुम्हा सर्वांना माझा मानाचा अभिमानाचा क्रांतिकारी निळा कडक धडक जय भीम। मी नेहमी तुम्हाला सांगतो की जय भीम बोलायला लाजायचं नाही, क्योंकि ये हमारे हक का नारा है, तो बोलो जय भीम। तमाम बहुजनांचा उद्धार करण्याचे भीमा तुकार्याचे चंदन केले, तमाम बहुजनांचा उद्धार करण्याचे भीमा तुकार्याचे चंदन केले आणि म्हणूनच तर तुला साऱ्या जगाने वंदन केले, साऱ्या जगाने वंदन केले। कारण बाबासाहेब नसते तर आपल्याला बुद्ध कळाला नसता, बाबासाहेब नसते तर कुणी आपल्यासाठी बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ लिहिला असता, बाबासाहेब नसते तर स्वातंत्र्य भारताची राज्यघटना कुणी आपल्यासाठी लिहिली असती, कुणी आपल्याला समता स्वातंत्र्य बंधुत्व बहाल केलं असतं। म्हणून म्हणते की यकीनन मेरे भीम ना होते तो ये आजादी ना होती, यकीनन मेरे भीम ना होते तो ये आजादी ना होती, बात मेरे भीम जी की मान लेते तो देश की आज ये बर्बादी ना होती। चली आई है वो आजादी बन के दुल्हन, चली आई है वो आजादी बन के दुल्हन, पूछो मगर कैसे मेरा भीम दुल्हा ना होता तो ये शादी ना होती, तो ये शादी ना होती। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचं संविधान लिहिलं आणि त्या संविधानातून आपल्या भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य समता बंधुत्व प्राप्त करून दिलं। मनुस्मृतीने काय केलं, स्त्रीला फक्त रात्रीपुरता आणि भाकरीपुरतं वापरलं, परंतु माझ्या बाबासाहेबांनी लिहिलं आर्टिकल 14 आणि 15 मध्ये एका फटक्यात स्त्रीला माणसाच्या बरोबरीत अनुभव केलं। ही ताकद कोणी दिली? ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ताकद दिली। मित्रांनो, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहित होते तेव्हा त्यांना अडवण्याचा प्रयत्न बरेच मनुवाद्यांनी केला, जसं आता असते। मी माझ्यावरून सांगतो, आता एखादी पोरगी चांगलं भाषण देत आहे, तिला बिलकुल सामोरं जाऊ द्यायचं नाही, तिला मागं बसवण्याचं हे आपल्या लोकांना चांगलं माहिती असते। आणि बाबासाहेबांना पण मागे ओढणारे खूप लोक होते तेव्हा, तर त्यांच्यासाठी म्हणणं आहे माझं की तुम सालो आ जाते हो कभी भी अपनी जाति पर, कि तुम सालो आ जाते हो कभी भी अपनी जाति पर और वार करना है बुज़दिलों तो करके दिखाओ छाती पर।
इतिहास गवाह है भाई दीपक, ये झूठ नहीं, इतिहास गवाह है भाई दीपक। कुत्ते भौंकते रहते हैं हमेशा चलने वाले हाथी पर, हमेशा चलने वाले हाथी पर। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या महिलांना, आपल्या भारत देशातील लेकरांना, लोकांना स्वातंत्र्य मिळवून दिलं संविधानाच्या द्वारे, आणि त्या संविधान बदलण्याची गोष्ट ते लोक मनुवादी करत होते। म्हणून त्यांच्यासाठी माझं म्हणणं आहे की घर में चूहा निकलते डरते हैं और देश का संविधान बदलने की बात करते हैं, कि घर में चूहा निकले तो डरते हैं और देश का संविधान बदलने की बात करते हैं, मगर बुद्धिमान लोग देश में पैदा नहीं होते, मगर बुद्धिमान लोग देश में पैदा नहीं होते। अरे हमें मालूम है कि हिजड़ों से बच्चे पैदा नहीं होते, हिजड़ों से बच्चे पैदा नहीं होते। मित्रांनो, आजकाल कसं होतं की बाबा साहब के गले में माला और विचारों पे ताला है। आपण काय करतो, हात तर घालतो, परंतु त्यांचे विचार आपण अंगीकारत नाही। बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे। आपण शिक्षण तर घेतलं, वाघिणीचं दूध तर प्यायलो, परंतु बुरबुडण्याचं काम आम्ही केलेलं नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं की वाचा, आम्ही ऐकलं नाचा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं की मला डोक्यावर घेऊन नाचू नका, मला डोक्यात घ्या, आणि आम्ही त्यांना डोक्यावर घेऊन नाचतो। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं की माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा माझं अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण करा। त्या अपूर्ण राहिलेल्या कामासाठी त्यांनी शब्द वापरला की माझ्या हा कार्याचा, विचारांचा जो रथ आहे त्याला सामोर जर नेता येत नसेल तर त्याला मागे आणण्याचा प्रयत्न करू नका, कृपया तो जिथे आहे तिथे राहू। परंतु आम्ही काय केलं, आम्ही त्याला सामोरही नेलं नाही आणि मागेही आणलं नाही, आम्ही त्याच्या जागेवर पाट्या चाकं सगळं काही विकून ठेवलं। म्हणून वामन दादा काय म्हणायचे की भीमा तुझ्या मताचे ते 5 लोक असते, भीमा तुझ्या मताचे ते 5 लोक असते, तलवारीच्या पातीला न्यारेच लोक असते। परंतु दादासाहेब शेळके म्हणतात की भीमा तुझ्या मताचे नाही, तुझ्या मताला विकून खाणारे 5 नाही 50,000 लोक झाले आहे। तुझ्या समाजात लाल नाही दलाल निर्माण झालेले आहे, तुझ्या समाजात लाल नाही दलाल निर्माण झालेले आहे। मित्रांनो, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदव्या ऐकतो, त्या पदव्या मागील वेदना ऐकत नाही। आपण माता रमाईचं बलिदान ऐकतो, पण त्या बलिदानामागील दुःख ऐकत नाही। जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडला शिकत होते, तेव्हा एका पावाच्या तुकड्यावर 21 तास अभ्यास करत होते। म्हणून म्हणते की आपल्या लेकरांना, आपल्या मुलाबाळांना देवा धर्माच्या नांदी न लावता त्यांना खूप शिकवा, त्यांना बुद्धवंदना शिकवा, महापुरुषांच्या गाथा त्यांना सांगा, गोष्टी त्यांना सांगा। कारण आता तुम्ही बघितलं आहे की आपल्या छोट्या मुलांना, मोठ्या माणसांपर्यंत आपल्याला पिक्चरची गाणी माहिती आहे, परंतु बुद्धवंदना एकालाही येत नाही। एका जो होऊन जाऊ द्या सागर भाऊसाठी, कारण त्यांनी आपल्या मुलासोबतच समाजातील इतर मुलांसाठी त्यांना प्रयत्नशील बनवण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलं। एकदा जो त्या होऊन जाऊ द्या सागर भाऊसाठी। डॉक्टर आपण त्यांच्या म्हणून म्हणते की आपल्या मुलांना बुद्धवंदना शिकवा, कारण हमें शिवाजी याद है मगर शिवने भी किला भूल गए, हमें शिवाजी याद है मगर शिवने भी किला भूल गए, हमें बाबा साहब याद है मगर परचम नीला भूल गए। अरे पढ़े लिखे लोग मस्त मगन है अपनी मस्ती में, अरे पढ़े लिखे लोग मस्त मगन है अपनी मस्ती में, फिल्मी गाने याद है मगर पंचशीला भूल गए। एक गोष्ट मी तुम्हाला सांगते आपल्या बायांची। जेव्हा अनिताताई कांबळे हा आपल्या वैशाख विहारात विषय देताना त्यांनी सांगितलं की जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा कोणताही सत्याग्रह असला, त्यांच्या प्रत्येक कार्यात ही स्त्री मोठ्या प्रमाणात सहभागी असायची। आणि आता बघा की काल आम्हाला खायला मिळत नव्हतं, आज आम्हाला आमच्याकडून खाणं होत नाही, की काल आम्हाला खायला मिळत नव्हतं, आज आमच्याकडून खाणं होत नाही। अरे इतका माज झालाय आम्हाला की साधं बुद्ध वंदनेसाठी आमच्याकडून विहारात येणं होत नाही, साधं बुद्ध वंदनेसाठी आमच्याकडून विहारात येणं होत नाही। आपल्या कसं आहे बघा, एक सासू असते आणि एक सून असते। सासू का म्हणते सुनेला, सूनबाई मी जर पलंगावर बसले तर तुम्ही कुठं बसा? सून का म्हणते, सासूबाई तुम्ही पलंगावर बसल्या तर नाही का मी खुर्चीवर बसा म्हणते। सासू का म्हणते, मी खुर्चीवर बसली तर तू कुठं बसशील? सून का म्हणते, सासूबाई तुम्ही खुर्चीवर बसल्या तर मी चटईवर बसेन। सासू का म्हणते, मी चटईवर बसली तर तू कुठं बसशील? सून का म्हणते, सासूबाई तुम्ही चटईवर बसला तर मी जमिनीवर बसेन। आता सासून चुप राहू का नाही, पण चुप राहीन ते सासूच कसली। सासू का म्हणते, मी जर त्या
जमिनीवर बसली तर तू कुठं बसशील? सासू का सून का म्हणते मी जमिनीत हातभर गड्डा करा ना त्याच्यात बसून. आता सासू का म्हणते आणि मी त्या गड्ड्यात बसली तर तू कुठं बसशील? सून का म्हणते सासूबाई मी कुठं काय म्हणते मी त्या गड्ड्यावर वरतून माती टाकून फुलं ठेवून. असं आमच्या बाया, त्या काळातल्या बाया सांगतो. जेव्हा 14 तळ्याचा सत्याग्रह झाला तेव्हा राधाबाई नावाची बाई बाबासाहेबांसोबत त्या सत्याग्रहात होती. तिच्या हातामध्ये 2 वर्षाचा मुलगा आणि पोटामध्ये 9 महिन्याचा मुलगा होता. तेव्हा सत्याग्रह सुरू झाल्यानंतर मनुवाद्यांनी त्या सत्याग्रहामध्ये दगडांचा वर्षाव केला. राधाबाईच्या 2 वर्षाच्या मुलाला दगड लागला. मुलगा दगड लागल्याने रक्ताने रक्तबंबाळ झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राधाबाईला बोलले की राधाबाई तुमच्या 2 वर्षाच्या मुलाला दगड लागला, तुमचा मुलगा रक्ताने रक्तबंबाळ झाला, तुम्ही माघारी फिरा. राधाबाईंनी बाबासाहेबांना काय उत्तर दिलं माहितीये? राधाबाई बाबासाहेबांना म्हणाल्या की बाबासाहेब तुमच्यासाठी हे हातचं तर सोडा, हे पोटचं तरी मेलं तरी हे राधाबाई मागे हटणार नाही, असं राधाबाईंनी बाबासाहेबांना उत्तर दिलं. आणि ती राधाबाई आम्हाला तुमच्यामध्ये पाहायची आहे. एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला की आपल्या कांबळे नावाच्या कार्यकर्त्याला आपण तिकीट देऊया. आपल्या कांबळे नावाच्या कार्यकर्त्याला आपण तिकीट देऊया असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला. काही वेळ विचार केल्यानंतर त्यांना वाटलं की कांबळेला तिकीट न देता राजूभाऊ खोब्रागडे आपण तिकीट देऊया. कारण कांबळे हा श्रीमंत होता आणि राजूभाऊ खोब्रागडे हा गरीब, आणि त्याला जर आपण तिकीट दिलं तर हा आपल्या समाजासाठी काहीतरी करेल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं. कांबळेला या गोष्टीचा राग आला. कांबळेनं बंडखोरपणा केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरुद्ध उभा राहिला. तेव्हा राधाबाई ही कांबळेची बहीण होती. राधाबाई कांबळेच्या घरी गेली आणि राधाबाई कांबळेला म्हणाली की दादा ज्या माणसांनी आपल्या 7 पिढ्या नरकातून काढल्या त्या माणसाशी बेईमानी करू नको रे, त्या माणसाच्या विरुद्ध उभा राहू नको रे. कांबळेनं ऐकलं नाही. राधाबाई रागारागाने घरी चालल्या आला. 15-20 वर्ष लोटून गेले आणि 15-20 वर्षाच्या नंतर राधाबाईच्या घरी कांबळेचे काही कार्यकर्ते आले. कोणाचा? कांबळेचा शोकसंदेश. तेव्हा कांबळेचा कार्यकर्ते राधाबाईला म्हणाले की राधाबाई आम्ही तुमच्या भावाचा शोक संदेश घेऊन आलेलो आहे. तेव्हा राधाबाई घरात गेल्या, चाय मांडून घेऊन आल्या आणि कांबळेच्या सर्व कार्यकर्त्यांना चाय दिली. तेव्हा कांबळेच्या कार्यकर्त्याला वाटलं की आपल्याला जे राधाबाईला सांगायचं आहे ते कदाचित त्यांना कळलं नाही. तेव्हा कांबळेचा कार्यकर्ता उभा झाला आणि राधाबाईला म्हणाला की राधाबाई आम्ही इथे चाय प्यायला आलेलो नाही, आम्ही तुमच्या भावाचा शोक संदेश घेऊन आलेलो आहे. तेव्हा राधाबाईने हातातला कप खाली ठेवला आणि त्या कांबळेच्या कार्यकर्त्याला म्हणाला की अरे दादा माझ्यासाठी तर तुझा भाऊ 8 मेला असेल, परंतु माझ्यासाठी होते 5 मेला होता ज्या दिवशी आणि लक्षात ठेवा बाबासाहेब तेव्हा भोजराम कांबळे बोलते अंकल विस्ताची गाडी लावल्यापासून दूध पाला उठी गेला सरकारला मुख्यमंत्री जय भीम आणि मराठा तर देशासाठी मरा ना असं समाजासाठी बोला. आमची पोरं म्हणते का पोरीसाठी, म्हणजे एखाद्या पोरीनं जर फोन उचलला नाही तर आमची पोरं आत्महत्या करते. त्याची 500 रुपये घेते आणि 500 रुपये घेऊन मस्त लावते पावत्या 2 आणि एका तलावर असं जाऊन बसते आणि मग नाही का तिला फोन करते म्हणते फोन उचलतं का टाकू तलावात उडी म्हणते. आता ते काही फोन उचलत नाही. अच्छा मायने म्हणते हिची मायच लय बदमाश आहे म्हणते. हिनं नाही का हिनंच फोन उचलून असं दिला म्हणते नाही का असं बसते आणि मग नाही का तिला मेसेज करते प्रिय झोपून असेल तर तुझे स्वप्न पाठव, झोपून असेल तर तुझे स्वप्ने पाठव, हसत असेल तर तुझी मुस्कान पाठव आणि रडत असेल तर तुझे अश्रू पाठव. समोरून रिप्लाय आला अरे भाड्या भांडे घासत खरकट पाठवू. अशा आमची पोरं एका पोरीसाठी म्हणते. म्हणून दादासाहेब शाळके काय म्हणतात की क्यों मरते हो एक लड़की के लिए, 2 गज कपड़ा ना मिलेगा तुम्हारे कफन के लिए. क्यों क्यों मरते हो एक लड़की के लिए, 2 गज कपड़ा ना मिलेगा
तुम्हारे कफन के लिए, अरे मरना है तो मरो नांदेड़ के वाघमारे की तरह, अरे मरना है तो मरो नांदेड़ के वाघमारे की तरह, ये लड़कियां भी दुपट्टा फाड़ देंगी तुम्हारे कफन के लिए, ये लड़कियां भी दुपट्टा फाड़ देंगी तुम्हारे कफन के लिए. माझं कुठे चुकलं असेल तर माफ करा आणि बराच वेळ तुम्ही मला ऐकून घेतलं त्यासाठी धन्यवाद. आणि परत एकदा मानाचा अभिमानाचा क्रांतिकारी जय भीम.